नमस्ते, एमजी किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मी रव्याचे आप्पे करते। 1 वाटी रवा घेतला आणि अर्धी वाटी दही घेतलेले आहे। रवा बघा बारीक आहे, तुम्ही कोणताही रवा घ्या, जाडा किंवा बारीक दोन्ही चालेल, कारण हे आपल्याला मिक्सरलाच लावायचं आहे। मिक्सर मध्ये टाकूया, दही टाकूया, अर्धा वाटी पाणी टाकते याच्यात, मिक्सरला लावूया। थोडं मिक्सरला लावून घेतलेलं आहे, काढून घेते। ह्याच्यात मीठ टाकूया, थोडं मिक्स करूया। 5 मिनिटं याला ठेवूया। थोडे थोडे भाज्या घेतलेल्या आहेत, थोडी कोबी घेतलेली आहे, गाजर घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा आणि कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालेला आहे। थोडंसं तेल टाकूया, थोडंसं जिरं टाकूया, थोडा कढीपत्ता टाकूया, भाज्या टाकूया, फक्त 2 मिनिटांसाठी आपण फक्त फ्राय करून घेऊया। थोडं मीठ टाकूया, कारण आपण पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे। गॅस बंद करूया, भाज्या याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। कोथिंबीर टाकूया, हिरवी मिरची मी टाकलेली नाही म्हणून लाल मिरची कुटलेली टाकते। मस्त तर मिक्स करूया। मिक्स करून झालेलं आहे, तर गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे। आपण आप्पे घालून घेऊया याच्यात, भांड्याला तेल लावूया। थोडं थोडं तेल हे करायचं। तर हे जे रव्याचं पीठ तयार झालेलं आहे ते आपण टाकूया याच्यात। तुम्हाला पाहिजे याच्यात सोडा किंवा विनो टाकत, मी काहीच टाकलेलं नाहीये। टाकून घेऊया आपण। आता याच्यावर झाकण ठेवूया आपण। 2 मिनिटाच्या नंतर आपण झाकण काढूया। झाकण काढूया आपण। थोडं थोडं तेल सोडूया वरती, पलटी करूया। पे सगळे पलटी करून घेतलेले आहेत। परत झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढूया आपण। काढून घेऊया। रव्याचे आप्पे आपले छान झालेले आहेत।
विनो सोडा न टाकता हे आप्पे बनवलेले आहेत. खूपच छान लागतात. करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी तुम्हाला तोडून दाखवते. किती छान लागतं, खूप छान लागतं. करून बघा.